विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सीईटी सेल कडून आता प्रत्येक विषयाच्या मार्क्सचं नॉर्मलायझेशन होतंय आणि हे मार्क नॉर्मलाइज करून पर्सेंटेज ऐवजी पर्सेंटाईल मध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतोय. मग हे पर्सेंटाईल मध्ये रिझल्ट का करतात? डॉक्युमेंट नॉर्मलायझेशन काय आहे? हे मार्क नॉर्मलाइज करणं म्हणजे काय असतं आणि त्याची गरज काय? आणि मार्कावरून आपल्याला पर्सेंटाईल कसे कॅल्क्युलेट करता येऊ शकतात? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एल-एल-बी 3 इयर असेल, बी-एड असेल किंवा एम-एस-टी सी-ई-टी असेल, अशा सर्वच विषयाचं मार्काऐवजी आता पर्सेंटाईल मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि त्यावरून आपल्याला किती पर्सेंटाईल भेटले हे समजू शकतं आणि तुमच्या पर्सेंटेज ऐवजी मार्कांऐवजी पर्सेंटाईल वरून तुम्हाला ऍडमिशन भेटतं. आता पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यामध्ये भरपूर फरक आहे. याचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे. प्रत्येक शिफ्टनुसार पेपरच्या टफनेसनुसार हे चेंज होत राहत असतं. तर ही प्रोसेस नेमकी काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण याचं रिझन पाहूया की आता सीईटी सेलनी मार्क्स पर्सेंटेज ऐवजी पर्सेंटाईल मध्ये का हे डिक्लेअर करतायत रिझल्ट नॉर्मलायझेशनची प्रोसेस का होते. तर याचं एकच कारण आहे की आता विद्यार्थी संख्या ही एक्झामला बसणारी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांना 2-2, 3-3 दिवस एक्झाम एका दिवशी मध्ये 2 शिफ्ट, 3 शिफ्ट आणि एल-एल-बी 3 इयरचा विचार केला तर 2 दिवस 3 शिफ्ट मध्ये म्हणजेच एकूण 6 शिफ्ट मध्ये किंवा 4 शिफ्ट मध्ये ही एक्झाम होते. मग बरेचसे विद्यार्थी तक्रार करतात की आजच्या सकाळच्या शिफ्टचा पेपर जो होता, सकाळच्या बॅचचा पेपर सोपा होता. आमचा पेपर अवघड होता. आम्हाला अवघड क्वेश्चन होते आणि बरेच वेळेस असं असतं देखील एखाद्या बॅचचा पेपर टफ असतो, एखाद्या बॅचचा सोपा असतो. त्यामुळे एका बॅचच्या विद्यार्थ्यांना 120 पैकी 110, 112 पर्यंत मार्क भेटतात. तर दुसऱ्या बॅचचा हायेस्ट स्कोर कुठेतरी 90, 100, 95 असा असतो. मग विद्यार्थ्यांमध्ये नाराजी येते, की आम्हाला जर फर्स्ट बॅचचा पेपर, फर्स्ट शिफ्टचा पेपर आला असता, तर आम्हाला देखील 112 मार्क मिळालेले असते आणि हे साहजिक आहे. आणि यालाच सोल्युशन म्हणून हे नॉर्मलायझेशनची पद्धत आलेली आहे आणि नॉर्मलायझेशन ही पद्धत अतिशय सायंटिफिक आहे. परंतु याचा काहींना फायदा होतो, काहींना तोटा देखील होतो. आता ही नेमकी प्रोसेस काय आहे, याचा फॉर्म्युला काय आहे आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज असते, याविषयीची माहिती आपण लगेच घेऊयात. तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन हे सीईटी सेल कडून पब्लिश केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघा, की कशाप्रकारे प्रोसेस असते. प्रत्येक बॅचचा स्कोर जो आहे, तो हायेस्ट स्कोर 100 मध्ये कॅल्क्युलेट केला जातो. आता बघा इथं 4 सेशन होते. डे फर्स्ट, बॅच फर्स्ट, सेशन 2, डे फर्स्ट, बॅच सेकंड आणि सेशन 3, डे सेकंड, बॅच फर्स्ट म्हणजे एकूण 2 दिवस एक्झाम चाललेली होती. पहिल्या दिवशी 2 बॅचेस ज्याला बॅच 1, D1, B1 आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीची बॅच दुसरी जी आहे त्याला डे 1, बॅच 2 असं इथं म्हणलेलं आहे. तसंच सेशन थर्ड दुसऱ्या दिवशीचं होतं. म्हणजे दुसरा दिवस पहिली बॅच, दुसरा दिवस दुसरी बॅच. आणि इथं काय केलंय, की याच्यामध्ये एकूण ॲब्सेंट स्टुडंट 300 होते. हा एक आपल्याला एक्झाम्पल दिलंय त्यांनी. आता प्रेझेंट कॅन्डिडेट 2249 म्हणजे टोटल 2399 पैकी 2249 अपीअर झाले, 150 ॲब्सेंट आणि मग पहिल्या दिवशी पहिल्या बॅचला हायेस्ट मार्क 82 पडले, लोवेस्ट 0 होते. बॅच 2 ला पहिल्या दिवशी हायेस्ट मार्क 70 पडले. दुसऱ्या दिवशी मात्र दोन्ही बॅचला फर्स्ट सेकंडला 95-95 मार्क पडले. मग आता ज्यांना 70 मार्क पडलेत हायेस्ट याचा अर्थ हा पेपर थोडासा टफ असू शकतो. मग हे विद्यार्थी कंप्लेंट करणार की ह्या सेकंड दिवशी जो बॅच फर्स्ट, बॅच सेकंड हे पेपर सोपे होते आणि आम्हाला त्या मानानं टफ पेपर होता. मग आता करायचं काय? तर ह्या सर्वांना समान न्याय देण्यासाठी या ठिकाणी एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे, की हा फॉर्म्युला बघा. तर हा फॉर्म्युला आहे बघा 100 इंटू म्हणजेच मल्टिपल बाय नंबर ऑफ कॅन्डिडेट्स appeared इन द सेशन विथ रॉ स्कोर इज इक्वल टू ऑर लेस दॅन द कॅन्डिडेट स्कोर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन दी सेशन. म्हणजे त्या सेशन मध्ये किती विद्यार्थी बसलेले आहेत हे आपल्याला खाली या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं आहे.
आणि वरती जे आहे, तुमचा जो स्कोर आहे, तेवढेच मार्क पडलेले किंवा तुमच्यापेक्षा कमी मार्क असलेले जेवढे विद्यार्थी आहेत, त्याला गुणिले 100 करायचं आहे आणि भागिले एकूण विद्यार्थी ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही हा तुमचा रिझल्ट कॅल्क्युलेट करू शकता. खाली आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय. तर आता हे आपण पाहिलं की हायेस्ट स्कोर वगैरे. तर मग कसं कॅल्क्युलेट केलं जातं? आता समजा सेशन फर्स्ट मध्ये एकूण 2249 विद्यार्थी होते. हायेस्ट रॉ स्कोर असणारा 82 आहे. म्हणजे याच्यावरती कुणी नाही. सर्व याच्या खाली असणार आहेत. मग 2249 भागिले 2249 म्हणजे याच्या खाली देखील तेवढेच विद्यार्थी असणार आहेत. हा हायेस्ट स्कोर वाला आहे. म्हणून 2249 हे या ठिकाणी वरती टाकायचं भागिले त्याला तेवढेच विद्यार्थ्याच्या खाली देखील तेवढेच असणार आहेत 2249 आणि त्याला मल्टिपल बाय 100 नी करायचं आहे. हे इथे करून दाखवलेलं 2249 भागिले 2249 गुणिले 100 केलं तर त्याचं पर्सेंटाईल 100 येईल. सेम तसंच ते फर्स्ट सेकंड सेशन मध्ये डे फर्स्ट मध्ये जरी याचा रॉ स्कोर 70 असला तरी त्या सेशन मध्ये तो हायेस्ट स्कोर आहे. म्हणून इथं 82 स्कोर आहे हायेस्ट तरी पर्सेंटाईल 100 आलेले आहेत. इथं 70 स्कोर आहे तरी पर्सेंटाईल 100 आहेत कारण सेशन बदललंय. आता थर्ड बॅचला दुसऱ्या दिवशी फर्स्ट सेशन मध्ये 95 हायेस्ट स्कोर होता. त्याचे देखील पर्सेंटाईल 100च येणार आहेत आणि चौथ्या सेशन मध्ये देखील हायेस्ट पर्सेंटाईल 100 येणार आहेत. मग कमी कसे होत जातात तर खाली परत त्याचं दिलेलं आहे. हा इथं फॉर्म्युला परत सोपा करून सांगितलंय आपल्याला. टोटल पर्सेंटाईल इज इक्वल टू 100 multiple by number of candidates appeared from the session with raw score equal to or less than T1 score divided by total number of candidates appeared in the session. मग आता इथं पहा. आता आपण या ठिकाणी पाहत असू तर ह्याने एक एक्झाम्पल दिलंय की अशा प्रकारे बॅच 1 डे फर्स्ट आणि इथं रॉ स्कोर दिलाय विद्यार्थ्यांचा. आता इथं एकूण इथं 11 विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत. असे भरपूर असू शकतात 2200, 2000, 5000 जे काही असतील ते. ते अशा प्रकारे डिसेंडिंग ऑर्डरनी या ठिकाणी रॉ स्कोर नुसार जास्त कडून कमीकडे ते येणार आहेत. मग कॅल्क्युलेट कसं होईल? तर आपली रँक आणि आपल्या एवढे किंवा आपल्यापेक्षा खाली कमी असणारे एकूण विद्यार्थी. आता हा विद्यार्थ्याला रॉ स्कोर 82 आहे आणि हा हायेस्ट स्कोर आहे. म्हणजे 11 विद्यार्थ्यांमध्ये हा फर्स्ट आहे. तर ह्याचं कसं कॅल्क्युलेशन होणार? याला पकडून एकूण 11 विद्यार्थी म्हणून 11 याची रँक टॉप मोस्ट आहे 11वी भागिले परत 11 बरोबर 1 आलं त्याला गुणिले म्हणजेच मल्टिपल बाय 100 स्कोर आला या ठिकाणी 100. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 100 पर्सेंटाईल आलेला आहे. तसंच आता हा देखील विद्यार्थी आहे 82 मार्क आहेत. याचं देखील सेम आहे. आपला फॉर्म्युला काय सांगतोय? तुमच्या एवढे किंवा तुमच्यापेक्षा कमी जेवढे विद्यार्थी आहेत त्या सर्वांची तो आकडा भागिले एकूण विद्यार्थी. आता हा देखील टॉपला असणार आहे. म्हणून याचं देखील जर आपण पाहिलं तर याच्या एवढे मार्क जे आहेत असे हा टॉपला गेला तर 11 भागिले 11 आणि गुणिले 100 बरोबर पर्सेंटाईल 100 याचं देखील 100 आहे. आता पहा इथं ज्याची रँक थर्ड आहे त्याला 70 मार्क आहेत. आता इथं आपल्या स्कोरचा काहीच इथं इश्यू नाहीये. तुम्हाला 70 मार्क असू देत, 65 असू देत. आता इथे कॅल्क्युलेट काय केलं जातं? याची रँक किती आहे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 इथं 5 नंबर धरूयात आपण म्हणजे 7, 8 आणि 9 याची रँक आली 9वी म्हणजेच 70 मार्क किंवा 70 पेक्षा कमी असणारे एकूण विद्यार्थी 9 आहेत. भागिले एकूण विद्यार्थी याच्यामध्ये 11 बरोबर गुणिले 100. तर उत्तर काय आलं आपलं 81.818181 इथं पहा 81.818181 असं एकूण पुढं 7 डेसिमल पर्यंत हे घेतलं जातं. तसंच सेम आता ज्याची रँक टोटल मध्ये 4थी आहे आणि खालून काउंट केली तर आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर इथं परत आपल्याला 8 भागिले 11 गुणिले 100 जर आपण या ठिकाणी केलं
तर पुढचं आपली तुमची रँक मिळेल म्हणजेच 72.727272 72.727272 तर अशा प्रकारे तुमचा स्कोर किती आहे हे या ठिकाणी मॅटर करत नाही. तुम्हाला 82 मार्क पडले आणि तुम्ही टॉप त्या तुमच्या सेशनमध्ये असाल तर तुमचा स्कोर डायरेक्टली 100 होणार आहे. आता इथंच तुम्ही पाहत असाल, इथं मात्र 95 स्कोर आहे हायेस्ट तरी देखील 100 झाले. इथं 82 आहे तरी देखील 100 झाले. आणि इथं जर बघितलात की 82 नंतर 70 ला लगेच 81 पर्सेंटाइल झाले. 65 ला 72 पर्सेंटाइल झाले. 11 मार्काला 15 पर्सेंटाइल होतायत. म्हणजेच इथं काय आवश्यक आहे, की तुम्हाला जितकं तुमचा हायेस्ट स्कोर असेल आणि तुमच्यापेक्षा जितके विद्यार्थी कमी पर्सेंटाइलचे असतील, तितकं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला सपोज 90 मार्क आहेत, परंतु 91, 92, 93, 94 हे मार्क असणारे तुमच्यापेक्षा निम्म्यापेक्षा वर विद्यार्थी असतील, तर तुमचं पर्सेंटाइल 40 वर येऊ शकतं. पण तुम्हाला 60 मार्क आहेत, परंतु तुमच्या बॅचमध्ये तुमचं रँक वरती असेल, तुमच्या खाली भरपूर विद्यार्थी असतील, तर तुमचं पर्सेंटाइल 80, 90, 85 पर्यंत जाऊ शकतं, 92 पर्यंत जाऊ शकतं. तर याचा अर्थ तुमच्यापेक्षा कमी मार्क असणारे विद्यार्थी जितके जास्त, तितकं तुमचं पर्सेंटाइल जास्त. म्हणून जेव्हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल, तेव्हा कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तुम्हाला किंवा तुम्हाला असं वाटेल, की मला खूप जास्त मार्क आहेत. माझ्या मित्राला 70 मार्क आहेत, पण त्याला 100 पर्सेंटाइल आहेत आणि मला या बॅचमध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला 90 मार्क असतील, तर तुम्हाला 85 किंवा 90 पर्सेंटाइल असतील आणि तुम्ही कोणाशी कंपेअर करताय? तर सेशन 2 मधल्या टॉपरशी कंपेअर करताय. मग तुम्ही म्हणाल, की ते माझ्या मित्राला 70 मार्क आहेत, पण त्याचे पर्सेंटाइल 100 आलेत आणि माझं थर्ड सेशनमध्ये जो सेकंड बॅचमध्ये फर्स्ट शिफ्ट होती. मला या ठिकाणी 90 मार्क पडलेत. इथं 95 चा हायेस्ट असणार आहे. त्याचं पर्सेंटाइल 100 असणार आहे. आणि तुम्हाला जर 90 मार्क पडून देखील तुम्हाला 90 पर्सेंटाइल किंवा 95 पर्सेंटाइल आले, तर तुम्ही म्हणाल की टी सेलनी काहीतरी गोंधळ घातलाय. 70 मार्कवाल्याला 100 पर्सेंटाइल देतंय आणि मला 90 मार्क असून मला 92 पर्सेंटाइल, 95 पर्सेंटाइल आलंय, तर याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे, असं होऊ शकतं. तर हे प्रत्येक सेशननुसार, त्याच्या हायेस्ट रॉ स्कोरनुसार आणि त्या तुमच्या सेशनमध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क किती विद्यार्थ्यांना आहेत, त्यानुसार या वरील फॉर्म्युलानुसार तुमचं स्कोर हा कॅल्क्युलेट केला जातो. तर मग आपल्याला आता आपले जे मार्क्स मिळालेले आहेत, त्यावरून तुमचं पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करता येतं का? तर मित्रांनो, अतिशय दुःखद गोष्ट आहे, की आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येत नाही. का? तर सीईटी सेल सेशननुसार एकूण किती विद्यार्थी बसले, त्यांचा रॉ स्कोर काय आणि टोटल त्या सेशनमध्ये किती विद्यार्थी बसले, हे डिक्लेअरच करत नाही. हे जर डिक्लेअर केलं, तर आपल्याला आपला स्कोर कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. परंतु आपली रँक काय आहे, आपला रॉ स्कोर किती आहे, आपल्यापेक्षा कमी रॉ स्कोर असणारे विद्यार्थी किती आहेत, हा डेटा आपल्याला सीईटी सेल कधीच पब्लिश करत नाही. हा डेटा पब्लिश करायला पाहिजे. पारदर्शकता यायची असेल रिझल्टमध्ये, तर ही आकडेवारी, हा डेटा सीईटी सेलनी पब्लिश करायला पाहिजे. ते का करत नाहीत माहिती नाही. तुम्ही विद्यार्थ्यांनी सर्व या ठिकाणी त्यांना मेल केला, की आमचा रॉ स्कोर, आमच्या सेशनमधले एकूण विद्यार्थी, हा डेटा तुम्ही वेबसाईटला डिस्प्ले करा. तर कदाचित सर्वांचे मेल गेले, तर तो डिस्प्ले होऊ शकतो आणि मग तुम्हाला तुमचा रॉ स्कोर समजेल, तुमच्या सेशनमधले टोटल स्टुडंट समजतील, तुमच्या रॉ स्कोर एवढे किंवा त्यापेक्षा कमी असणारे किती विद्यार्थी आहेत हे समजतील आणि या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण आपलं पर्सेंटाइल बरोबर आहे का नाही हे कॅल्क्युलेट करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रोसेस आहे. हे तुम्हाला नक्की समजली असेल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.